हॅलो नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन, जे माझं ठरलेलं सकाळचं जे काही कामं असतात ते मी कशा पद्धतीने करते। सकाळी उठल्यावरती कामाची चिडचिड न करता, बऱ्याच वेळा असं होतं ना की गृहिणींना घरात सकाळी संध्याकाळपर्यंत आपण जे काम करतो ना, त्यावेळेस आपल्याला झोपायला संध्याकाळी खूप टाईम होतो आणि त्यानंतरही सकाळी आपल्याला लवकर उठून घरातली इतकी कामं करायची असतात की म्हणजे प्रत्येक बायकांची किंवा गृहिणींची ठरलेली कामं असतात घरामध्ये। आणि तीच कामं करून आपल्याला खूप चिडचिड होते आणि नेहमी सतत घरामध्ये राहून मोटिवेशनल वाटणं आणि त्याचबरोबर रोजचीच कामं ठरलेली असूनही आपल्याला तीच कामं रोज करायची आहे। तर ती कशा पद्धतीने छान पॉझिटिव्हिटीने करते किंवा आनंदी आणि मन प्रसन्न ठेवून करते, तर ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि खूप जास्तीत जास्त सपोर्ट करा। तर व्हिडिओला सुरुवात केलीच आहे। सगळ्यात आधी उठल्या अगोदर माझं ठरलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम जे म्हणजे हॉल। तर हॉलमध्ये जे काही अंथरूण पडलेलं असतं, सगळ्यात आधी 9 वाजता मुलगा आणि मिस्टर ऑफिसला गेले की घरामध्ये सगळ्यात आधी जे काम असतं ना ते म्हणजे हॉल क्लीन करणं। कारण घरामध्ये येणारे पाहुणे, घरामध्ये अचानक येणारं कोणी किंवा उठल्या अगोदर आपल्याला हॉल आपला स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं। कारण उठल्यावरती आपल्याला जे काही अंथरूण असतं ना, अंथरूण आपल्या डोळ्यापुढून लगेचच उचलून घ्यायचं असतं। कारण रात्रभराची आपण जे काही अंथरुणावर झोपतो किंवा जे काही पसारा घरात पडलेला असतो त्या गोष्टींमुळे आपल्याला नेहमी नेगेटिव्हिटी आपल्या मनात येत असते। त्यामुळे ज्या गोष्टींमुळे आपल्याला नेगेटिव्हिटी घरात येते, जसं की आता सकाळ झालेली आहे तसंच अंथरुणं तसंच पडून आपणही मोबाईल बघत बसायचा आणि घरामध्ये टाईमपास करायचा। ज्या गोष्टींमुळे टाईमपास होईल तर अशा गोष्टींपासून लांबसुद्धा कसं राहायचं ते सुद्धा आता सांगणार आहे। तर सगळ्यात आधी बघा, उठल्यावरती ठरलेलं काम जे म्हणजे अंथरूण उचलायचं। अंथरूण उचललं की लगेचच बेडरूममध्ये चादर आणि जे काही ब्लँकेट वगैरे होते किंवा जी काही गादी होती ती तिकडे नेऊन ठेवायची। त्यानंतर त्याच्या बेडवरची बेडशीटसुद्धा झटकून व्यवस्थित नीट अंथरायची। कारण बेडवरती चादर किंवा गादी ठेवली तर ती तशीच न ठेवता त्यावरती एक बेडशीट स्वच्छ अशी अंथरून घ्यायची। कारण एकदम व्यवस्थितपणा जर आपण ठेवला ना तर घर आपलं नेहमीच पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहतं। त्याचबरोबर टापटीपपणा देखील आपल्याला सवय लागते। त्यानंतर बघा, खिडकी वगैरे ओपन केली, कारण घरामध्ये खूप दमट उष्णता असते। आपल्या घरामध्ये जे काही असतं ना, रात्रभराची जी काही नेगेटिव्हिटी असते ना, तर ती सगळी आपल्याला घराच्या बाहेर काढायची असती। तर ती कशी, तर सकाळी खिडकी दारं सगळं ओपन करून द्यायचं आणि बाहेरचा जो प्रकाश आहे ना तर तो आपल्या घरामध्ये आला पाहिजे। कारण बाहेरची जी काही एनर्जी असते ना, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते। घरामधली जी काही नेगेटिव्हिटी असते, जे काही घरामध्ये सतत दारं खिडक्या बंद ठेवल्याने जे काही आपल्या माइंडमध्ये जे काही विचार चालू असतात ना, ते सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या बाहेर आपल्याला काढायच्या असतात। त्यामुळे सकाळी कामं करण्याची जी सुरुवात असते ना तर ती पॉझिटिव्ह वेनेच करायची। कोणतंही काम करण्या अगोदर आपल्याला मोबाईल घेऊन बसायचं नाही आहेत। आपले सकाळी मिस्टर, मुलं ऑफिसला गेले किंवा स्कूलमध्ये गेले की आपण लगेचच काम करायला घ्यायचं, जेणेकरून आपलं काम एकदा पूर्ण झालं ना तर आपण दुपारी आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला भेटतो। भलेही तुम्ही यूट्यूबर असतील तर तुम्हाला यूट्यूबसाठी टाईम मिळेल किंवा एडिटिंगसाठी टाईम मिळेल। तुम्ही रील्स बनवत असाल तर तुम्हाला दुपारच्या वेळी टाईम मिळेल। मुलं घरी आल्यावरती त्यांचा होमवर्क असतो, त्यांना जेवू घालायचं असतं, त्यांना झोपवायचं असतं। तर इतक्या गोष्टी कशा मॅनेज करते ना, तर त्या करण्यासाठी ना सगळ्यात आधी ना आपलं मन प्रसन्न राहणं आणि आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं हे खूप गरजेचं असतं। कारण सकाळी उठल्यावरती आपल्या बायकांची खूप चिडचिड होत असते। आपल्याला कामाची सकाळी जी लवकर उठण्याची सवय जी असते ना, तर आधी तर आपल्याला ही सवय नसते लग्नाच्या अगोदर, पण लग्न झाल्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक त्या म्हणजे सकाळच्या कामांची किंवा घरातल्या कामांची सवय व्हायला लागते। आणि एकदा का सवय झाली ना तर आपण ऑटोमॅटिकली त्या टायमाच्या अगोदर आपण उठायचा प्रयत्न करतो। उठल्यावरती मुलांचा टिफिन असतो, मुलांना रेडी करायचं असतं। त्यानंतर मुलं स्कूलला जाण्या अगोदर त्यांचा नाश्ता, त्यांना दूध वगैरे द्यायचं असतं, मिस्टरांना चहा बनवायचा असतो। इतक्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा आपण काय करतो ना की आपण एकटं घरामध्ये असतो तर आपण लगेचच मोबाईल किंवा रील्स बघायला घेतो। तर आपण दुसऱ्यांच्या गोष्टी किंवा रील्स बघण्यापेक्षा, टाईमपास करण्यापेक्षा आपण स्वतःचे घरातले कामं करून घ्यायची आणि नंतर आपण मोबाईलसाठी वेळ द्यायचा। दुपारच्या टायमाला जेव्हा मुलगा वगैरे झोपला की आपण घरामध्ये एकटेच असतो, त्यावेळेस आपण मोबाईलचा उपयोग करू शकतो। थोडा वेळ आपण मोबाईलला टाईम देऊ शकतो।
तर दुपारचा आपल्याला भरपूर वेळही मिळतो आणि आपल्या सकाळच्या कामाची जी धावपळ असते ना, सकाळची जी काही घरातली क्लिनिंगची कामं असतात ना, सगळ्यात अगोदर ती करून घ्यायची. कारण घरामधली क्लिनिंग खूप महत्त्वाची असते. कारण घरामध्ये आपल्या सकाळी सकाळी पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी आपल्याला घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. ते कसं, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जितकी माझी क्लिनिंगची व्हिडिओ दाखवत आहे, तर ही माझी 9 ते 12पर्यंतची क्लिनिंग असते. कधी कधी 2 तासातही होतं, कधी कधी 1 तासातही होतं. कधी कधी जर कपडे धुवायचे जर कमी असतील तर लवकरही होतं. पण शक्यतो कसं आहे, आता मी 9 ते 11पर्यंतच माझं हे ठरलेलं रुटीन आहे. सकाळी उठल्यावरती हे सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. एखादी जरी गोष्ट स्किप झाली किंवा तशीच राहून गेली तर दिवसभर मला बिलकुलही मन लागत नाही. सारखं असं वाटत असतं की काहीतरी घर आवरल्यासारखं वाटतं. कारण अशा गोष्टी कसं आहे, आता एकदम अंगाला सवय लागलेली आहे. सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्याच पाहिजे. फ्रीज क्लीन झालंच पाहिजे. झटकझुटक घरातली झालीच पाहिजे. त्यानंतर हा मिरर हा हॉलच्या लागूनच आहे. त्यामुळे घरामध्ये येणारे जाणारे बेसिंग असं स्वच्छ आपलं जर ठेवलं तर आपल्यालासुद्धा व्यवस्थित वाटतं. आणि घरातले कोणी येणार असेल पाहुणे वगैरे, त्यांनासुद्धा आपलं घर बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी, काही छोट्या छोट्या टिप्स आपण नेहमी फॉलो केल्या पाहिजे. कारण आपल्याला माहिती नसतं की आपल्या घरात कोण अचानक येणार आहे किंवा आपल्याला ज्या कामांचा रोज रोज कंटाळा येतो ना, आपण त्याच कामांना आपलं मोटिवेशनल बनवून किंवा आपण त्या कामाचीच म्हणजे सवय बाळगून आपण त्या कामांना इतकं झटपट करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीला आहे ना 5-5 मिनटं अगदी ठरवून घ्यायचे. 5 मिनटं जरी प्रत्येक कामाला जर ठरवले ना, तर तुमचे कामं हे नक्कीच होणार. कारण आपण काय करतो ना की वेळेची कदर करत नाही. आपण टाईमपास करतो. म्हणजे घरामध्ये मोबाईलच बघेल किंवा थोडा आराम करायची सवय असते बऱ्याच बायकांना. तर मी तसं न करता एकदा घराच्या बाहेर मी गेल्यानंतर मी घरामध्ये जेव्हा एकटी असते ना, त्यावेळेस मी बिलकुलही म्हणजे लोळत नाही, मोबाईल बघत नाही. कारण काय होतं ना की ह्या गोष्टी केल्यामुळे ना आपल्याला जो दिवस असतो ना पुढचा, पूर्ण तसाच जात असतो. पूर्ण म्हणजे आळशी आणि दळिद्रीसारखा दिवसभर आपल्याला हा दिवस वाटत असतो. तो आपल्याला पॉझिटिव्ह आणि प्रसन्न ठेवायचा असेल तर सकाळी सकाळी शक्यतो मोबाईल हातात घ्यायचा नाही. आणि सगळी घरातली क्लिनिंग केल्याशिवाय आपल्याला म्हणजे रिकामा वेळेस आपण जेव्हा दुपारी आराम करायचा जो टाईम असतो त्यावेळेस आपण आराम करायचा. सकाळी एकदा उठलो की मग घरामध्ये सगळी जी कामं असतात ती रोज करूनच घ्यायची. तर अगदी 5-5 मिनटाचं काम मी टाईम लावूनच करत असते. कारण आता तर माझ्या हाताला खूप भरपूर स्पीड आलेला आहे. रोजचीच ठरलेली कामं असल्यामुळे मला त्या कामांचा कंटाळा येत नाही. उलट मला ते कामं जर नाही केले किंवा मी ते जर कामं तसेच ठेवले तर मला असं डोक्यामध्ये चिडचिड व्हायला लागते, विचार यायला लागतात. त्यानंतर मला मायग्रेनचा देखील त्रास आहे. तर मला अशा घरामध्ये काही तसंच काम ठेवून बसायला बिलकुलही आवडत नाही. मला माझं घर हे अगदी स्वच्छ आणि टापटीप बघायला आवडतं. आणि कसं आहे ना, आपणच गृहिणी आहो आणि आपल्यालाच हे कामं करायचं आहेत. कारण आपलं घर स्वच्छ ठेवणं हे एका स्त्रीच्याच हातामध्ये असतं. जसं की आता मुलं देखील स्कूलला गेले किंवा घरामध्ये तुमच्या सासू वगैरे असतील तर त्या काही तुम्हाला हेल्प करत असेल. आता माझी आजी आलेली आहे तर आजीला मी थोडं काम सांगते किंवा आजीला मी म्हणजे सांगत नाही असं नाही आहेत. तिचं असं असतं की मी थोडंफार तुझी हेल्प करते. तिला असं वाटतं की मी इतकं सगळं तू काम एकटीच करते तर थोडं मी करते. तर मी तिला एवढंच बोलते की तू करू नको, मला रोजची सवय आहे, मी करते, तू बसून घे. पण तिला काही म्हणजे तिला असं वाटत असतं की थोडंफार तरी मी तुझी हेल्प करते. तर मी ठीक आहे, मी तिला सांगत होते की स्वयंपाकाचं 2-3 पोळ्या वगैरे किंवा मुलाला खाऊ घालायचं काम हे असं तू करून घेत चाल. कारण कसं आहे ना, आपली जी घरातली कामं आहे ती आपणच केली पाहिजे. कारण आपल्या घराची जी सवय, आपल्याला कसं स्वच्छ करायचं, आपले जे 5 मिनिटचे काम असतात त्यांना 10 मिनटं लागतात. किंवा आपण कोणती गोष्ट कुठे ठेवतो, कशा पद्धतीने स्वच्छ करतो ते त्यांना माहिती नसतं. त्यामुळे आपलं काम हे आपणच करायचं. सकाळी सकाळी बघू शकतात माझी बोलता बोलता इतकी सगळी कामं झालेली आहे. आणि ही कामं करण्याला मला अगदी 1 ते 1.5 तास लागलेला होता. पण सकाळी सकाळी घर अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसायला लागतं. त्यानंतर जेव्हा आपण सकाळी हे कामं करतो ना, त्यानंतर देवपूजा म्हणा, सगळं व्यवस्थित जेव्हा घर स्वच्छ आवरतो ना, त्यावेळेस घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह प्रसन्न वाटतं ना. तर तुमच्या घरामध्ये अगदी जितकी स्वच्छता राहील तितकं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा नेहमी नांदेल. घरामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये आपल्या सतत विचार येणं, अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही घरातल्या कामांकडे लक्ष देऊ शकता. तुम्हाला जर एकटेपणा जाणवत असेल, विचार येत असतील तर तुम्ही घरातले काही ना काही क्लिनिंग करायला घेऊ शकतात. वीकली क्लिनिंग तुम्ही ठरवून घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये माइंडमध्ये विचार येणार नाही. ज्या काही स्त्री जॉब करत असतील त्यासुद्धा म्हणजे बाहेरचं काम करून घरातलं काम करत असतात. अशा वेळी आपण तर बायका दिवसभर घरातच असतो. त्यामुळे आपण हीच कामं स्किप न करता आपण सकाळी सकाळी
करायलाच पाहिजे। आणि कसं आहे ना, आपल्यालाच ही कामं करायची, आपल्या घरात कोणी दुसरं करायला येणार नाही आहे, त्यामुळे मग आपणच आपल्या कामाची अगदी व्यवस्थित सवय लावून घेतली पाहिजे। तर बघा आता बाथरूममध्ये आले, कपडे वगैरे धुवायचे होते आणि माझ्याकडे तर वॉशिंग मशीन नाही आहे, पण हे सगळे कपडे मी माझ्या हातानेच धुते। कितीही कपडे असू द्या, इतके मोठे आता बाप्पा घरी येणार आहे, गणपती बाप्पाचं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे आणि अशा वेळेस आपलं घर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे। घरामध्ये सगळं गोष्टी स्वच्छ आणि टापटीप असल्या पाहिजे। आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आल्यावर आपण जसं घर स्वच्छ करतो तसंच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे, तर घर अगदी टापटीप स्वच्छ राहायला पाहिजे। तर बघा कपडे धुवून झालेले आहे, सगळे कपडे सुकत घातलेली आहे। बाहेरचं वातावरण अगदी पावसाळं ढगाळ झालेलं होतं, खूप छान असं वातावरण होतं। पण आज मला जायचं होतं बड्डेला, त्या अगोदर ही सगळी कामं मला आज करायची होती। बाथरूम क्लिनिंग करून घेतली। आता भेटते मी तुम्हाला संध्याकाळी लाईव्हला, वाढदिवसाला जाणार आहे तर तुम्हाला लाईव्ह मी करणार आहे। तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये, सगळ्यांना बाय बाय।